महाराष्ट्रामधील सरकारी शाळांची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवरून आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर थेट निशाणा साधला गेलाय। स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत लातूरमधील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपकेंनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। शाळांची परिस्थिती सुधारता येत नसेल तर शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावं अशी भूमिका दिपकेंनी मांडली आहे। स्कूल ठीक करो वरून आता दादा भुसे टार्गेट। शाळांची परिस्थिती सुधारता येत नसेल तर भुसेंनी राजीनामा द्यावा। अभिजित दिपकेची दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी। तर राजीनामा घेऊन सगळेच प्रश्न सुटत नाहीत। दिपकेच्या राजीनाम्याच्या मागणीवर शिवसेनेचा पलटवार। सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा मिळतात का? शाळांच्या इमारती, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, सुरक्षित वातावरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत सरकारच्या दाव्यांची प्रत्यक्ष परिस्थितीशी सांगड बसते का? याच प्रश्नांवरून अभिजित दिपकेंनी स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सरकारी शाळांची पाहणी सुरू केली आहे। लातूरमधील औसा परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या पाहणी दरम्यान दिपकेंनी शाळेतील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। काही विद्यार्थ्यांची अधिकृत नोंदणी आणि प्रत्यक्ष वर्गातील उपस्थिती याबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवले। औशामधील जिल्हा परिषद शाळेत दिपके येणार कळल्यानंतर दुसरेच विद्यार्थी आणून बसवण्याचा प्रकार उघड झाला असल्याचं दिपकेंनी सांगितलं। दिपकेंनी विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हा प्रकार उघड झालाय, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी दिपकेंनी केली आहे। मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का? मुलं म्हणले हो पाणी भेटतं। मी विचारलं बाथरूम चांगले आहे का? मुलं म्हणले हो चांगले आहे। म्हणलं बाथरूम मध्ये पाणी येतं का? मुलं म्हणले हो येतं बाथरूम मध्ये पाणी। मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे? मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाहीये। कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथं लहान लहान मुलं आणल्या गेली, त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडिया समोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेबद्दल। या पाहणीनंतर दिपकेंनी थेट राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला। सरकारमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेत असतानाही सरकारी शाळांच्या परिस्थितीमध्ये अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला। शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था कायम राहणार असेल तर शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंनी केली आहे। दिपकेंनी आणखी एक तीव्र सवाल उपस्थित केला। जर सरकारी शाळा इतक्या चांगल्या आहेत तर मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवावं। सरकारी आणि खासगी शिक्षण व्यवस्थेतील तफावत दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे असं दिपकेंनी आरोप केलेला आहे। आम्ही आमचा दौरा सुरू केलेला आहे, 1 आठवडा झालाय, आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही। सगळ्या परिस्थितीने शिक्षण मंत्री नक्कीच जबाबदार आहे, नक्कीच दिला पाहिजे। जी अवस्था आहे तिथे म्हणजे ह्या बिल्डिंगला पाहून कोणी म्हणू शकतो शिक्षण मंत्री राहिले पाहिजे। तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही सगळे काही नका करू, कुठल्याही सरकारी शाळेत आले तिथे बाथरूम बघा, ते बाथरूम पाहिल्यानंतर तुम्ही सांगा मला शिक्षण मंत्री त्यांच्या पोझिशनवर राहिले पाहिजे की नाही राहिले। काही शाळेत बाथरूमच नाहीये। तर राजीनामा घेऊन सगळेच प्रश्न सुटत नाही असं म्हणत शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी अभिजित दिपकेंवरती पलटवार केलाय। राजीनामे देऊन जर प्रश्न सुटत असते तर अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये पण या गोष्टी होऊ शकतात। काहीतरी कॉन्क्रीट काम करण्याचं काम करा ना तुम्ही। जर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते का उणीव आहे, करा ना तुम्ही, त्यात हस्तक्षेप करा, प्रशासनाला सांगा, शासनाला काय सूचना करा। नेहमी तुम्ही संघर्ष आणि आंदोलन करून घेऊनच प्रश्न सोडवता येतात का? असं नाहीये। मला असं वाटतं ते तरुण आहेत, हळूहळू त्यांना या सर्व गोष्टींचा ज्ञान येईल। एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करत असताना जर काही अडचणी असतील तर दुरुस्त करू, पण सर्व खराब आहे असं म्हणणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। शाळेत कुठल्याही पद्धतीनं सरकारी धाड टाकल्यासारखं जाणं योग्य नाही। बाकी लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात। शिवाय तुम्हीही कुठल्या शाळेत तेथील व्यवस्था पाहायला जात असताना तिथल्या व्यवस्थापनाला आधी कळवलं पाहिजे आणि नंतरच गेलं पाहिजे असं आवाहन बावनकुळेंनी दिपकेंना केलेलं आहे। एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करताना त्या ठिकाणी जर काही असेल तर आपण दुरुस्त करू, पण सारच काही खराब आहे, सारच काही चुकलं आहे हे काही मला त्या ठिकाणी योग्य नाही। अचानक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं असं एखादी सरकारी रेट मारल्यासारखं
हे योग्य नाही. अभिजित दिपकेंना एखादी गोष्ट माझी त्यांना विनंती राहील की बाबा तुम्ही जात असताना त्या ठिकाणी जे काही व्यवस्था आहे तिथली त्या व्यवस्थेला पहिले आधी कळवलं पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. सरकारी शाळांची अवस्था सुधारण्याची मागणी करत अभिजित दिपकेंनी आता थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेंनी केलेल्या या राजीनाम्याच्या मागणीवर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्य सरकारची भूमिका काय असणार? सरकारी शाळांमधील कथित अनियमितता आणि गैरसोयींची सरकार चौकशी करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी शाळांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शिक्षण विभाग कोणती ठोस पावलं उचलणार? हेच खरे प्रश्न आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.